इसी के साथ आज की शाम जो हमारे साथ हैं, हमारे स्पेशल स्पीकर हैं पास्टर जियो वर्गीस जो अहमदाबाद से हैं। उनके बारे में थोड़ा बताना चाहूँगा। वो ही इज पार्ट ऑफ द ग्रेस फेलोशिप एजी चर्च का हिस्सा है वो, और केमिकल इंजीनियर हैं, MBA भी किया है उन्होंने। ही इज मैरिड एंड उनकी 4 बेटियां हैं। ही इज रियली ब्लेस्ड, और मार्केट प्लेस लीडर हैं, पास्टर भी हैं, और आज की शाम वो हमारे साथ मौजूद हैं, हमसे बात करने वाले हैं। तो हम धन्यवाद देते हैं परमेश्वर का और उन्हें इंट्रोड्यूस करते हैं। सो वी वांट टू वेलकम यू पास्टर जियो एंड ओवर टू यू। थैंक यू। Thank you, Vicky. Can you hear me? Yes. Yeah, we can hear you. Thanks a lot. Thanks a lot for the kind introduction, and thanks to the Glory Tabernacle Church. I'm told that I will be translated. So can you let me know who is going to translate? Yes, Pastor, I am here. So मी मनापासून ग्लोरी टॅबरनॅकल चर्चचे आभार मानतो की त्यांनी मला आमंत्रित केलं, आणि सर्व पाळक वर्गांचे मनापासून मी आभार मानतो. I want to acknowledge the presence of the founder and the overseer of the Glory Tabernacle Church, Reverend George Ohia. आणि मंडळीचे प्रस्थापक रेव्हरंड जॉर्ज ओहाया आज आपल्यामध्ये आहे. या सभेमध्ये मी त्यांची देखील आभार मानतो आणि ते आज आमच्यामध्ये उपस्थित आहेत. And the national overseer, Mr. Nilesh sir, want to acknowledge also. आणि पास्टर निलेश सरसारचे पण जे नॅशनल ओव्हरसियर आहे ग्लोरी टॅबरनॅकल चर्चचे, त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. I also want to thank Pastor Manish Bhatija, who is the senior pastor of the Pune church, and the entire pastoral team for this opportunity. आणि पास्टर मनीष भतीजा जे पुणेचे पाळक सिनियर पास्टर आहेत आणि सर्व पाळक वर्गांमध्ये ते काम करत आहेत, त्यांचे देखील आम्ही मनापासून आभार मानतो. I also want to acknowledge Brother Vicky Nagarani, who is the men's leader. ब्रदर विकी नागराणी यांचे देखील मनापासून आभार मानतो की त्यांनी या गोष्टी जुळवून आणल्या. Met him a few years back in a youth conclave in Goa. आणि गोव्यामध्ये काही वर्ष अगोदर त्यांची माझी भेट झाली, तिकडेच आमचा परिचय झाला. And Pastor Manish and myself have also known each other for more than a year now. आणि पास्टर मनीष आणि मी जवळजवळ 1 वर्षापासून मी त्यांच्याशी परिचित आहे, मी त्यांना ओळखत आहे. I thank God for what God is doing through the Glory Tabernacle Church in Pune and in the other places. पुण्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये ग्लोरी टॅबरनॅकल चर्चच्या द्वारे जे परमेश्वर करत आहे त्याबद्दल मी त्याचे आभार मानतो. And thank the organizers for inviting me for this men's conference. आणि या पुरुषांच्या संमेलनासाठी त्यांनी मला आमंत्रित केलं वचनाची सेवा करण्यासाठी. याविषयी मी प्रभूचे आभार मानतो आणि त्यांचा देखील मी आभारी आहे. Quite some interesting observations brought to us in that presentation by Brother Vicky. आणि आता जे प्रेझेंटेशन आपण पाहिलं किंवा ऐकलं त्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी किंवा धक्का देणाऱ्या गोष्टी आपण पाहिल्या. I want to take today evening's time on a very different tangent, different perspective into all of your minds. परंतु आज संध्याकाळी मला तुम्हाला एका वेगळ्या दृष्टिकोनाने चालवायचं आहे, एका वेगळ्या दृष्टिकोन तुमच्या समोर उघडा करून ठेवायचा. We are living in very strange times. आम्ही अतिशय आश्चर्यजनक दिवसांमध्ये जगत आहोत. Because a growing number of people today believe that human kind cannot be divided into just 2 genders as male and female. आणि आजकाल अशा प्रकारची मनस्थिती विचारधारणा लोकांची झालेली आहे की जगामध्ये फक्त स्त्री आणि पुरुषच नाहीयेत. People are saying that you cannot restrict mankind into a binary of a male and a female or a man and a woman. आणि पुरुष जात मानव जात जी आहे ती फक्त पुरुष आणि स्त्री या 2 लिंगांमध्येच विभागली जाऊ शकत नाही असं मानलं जातं. I am not sure if you have heard of
transgenders, intersex, queers, bigenders. ट्रान्सजेंडर्स आणि बायजेंडर्स आणि ज्या लिंगांचा समावेश आज सध्या समाजामध्ये आम्हाला पाहायला मिळतो त्याच्याशी आम्ही पुष्कळ परिचित असतो. I just took 4 names. The US government recognizes 64 different categories like this. मी तर फक्त 4च नाव घेतले, पण US गव्हर्नमेंट मध्ये असं ते म्हणतात की जवळजवळ 64 प्रकारच्या अशा जाती आहेत. So we are living in a time when young people, when they grow up and are becoming adolescents, are wondering whether they should be a male, a female, a transgender, a intersex, a bigender, a queer, and things like that. आम्ही अशा संस्कृतीमध्ये जगत आहोत, अशा दिवसांमध्ये जगत आहोत ज्यावेळेस एखादा व्यक्ती कुमार अवस्थेतून थोडा मोठा ज्यावेळेस ती तरुणी किंवा तरुणा होतो त्यावेळेस त्याला प्रश्न पडतो की मी मुलगा म्हणून जगावं, मुलगी म्हणून जगावं, का काहीतरी वेगळं माझं लिंग, माझं व्यक्तिमत्व. It was very easy when I was growing up. We had only 2 options, male, female. आणि आमच्या काळामध्ये खूप सोपं होतं, लिंगांचा गोंधळ नव्हता, व्यक्तिमत्वाचा गोंधळ नव्हता, स्त्री आणि पुरुष. We don't realize the seriousness of it in India, but in the other countries this is a big issue now. भारत देशामध्ये ह्या गोष्टींचा समावेश होत चाललेला आहे आणि ह्याचं गांभीर्य अजून आम्हाला समजलेलं नाहीये, परंतु पाश्चात्य देशांमध्ये भारताच्या बाहेर ह्या गोष्टी ऑलरेडी नॉर्मल झालेल्या आहे, साधारण अवस्थेमध्ये आहे. It is not just in the gender identity. Now we can see this happening in how and what kind of products are coming out into the market. आणि हा फक्त आता लिंगांचा किंवा स्त्री आणि पुरुषाचा संबंध, पुरुषत्वाचा संबंध नाहीये, परंतु ह्या सगळ्या गोंधळाला घेऊन ज्या प्रकारची प्रॉडक्ट्स, ज्या प्रकारच्या वस्तू मार्केटमध्ये विकल्या जातात त्याच्याकडे थोडं बघितलं आपण तर A lot of products that are coming out are now gender neutral. They are not for male or female. They are unisex cloth lines or fashion products. कपडे असो किंवा काही वस्तू असो ज्या मार्केटमध्ये बाजारात आम्हाला मिळतात त्या आता असं म्हटलं जात नाही ह्या फक्त स्त्रियांसाठी आहे किंवा पुरुषांसाठी आहे. पुष्कळशे कपडे, पुष्कळशा गोष्टी दोघंही वापरू शकतात. And also a lot of changes are happening in health and hygiene and personal grooming, where it is okay for men to go and do manicures, pedicures, shave the hair on their legs, and do all kinds of grooming. आणि व्यक्तिमत्व विकास असो, स्वतःची शारीरिक काळजी घेणं असो किंवा मॅनिक्युअर असो, पेडिक्युअर असो, आजकाल पुरुष देखील ह्या गोष्टी कुठल्याही प्रकारचा संकोच न बाळगता करतात. So a lot of toiletries, fumes, lot of such products are coming out which can be used by both the genders. आणि टॉयलेटरीज असू द्या किंवा एखादी वस्तू असू द्या जी आपण आपल्या शरीरासाठी वापरतो, ती स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी दोघंही ते वापरू शकतात, अशी परिस्थिती असत. So this is happening in India. आणि ही गोष्ट भारतामध्ये घडत आहे. Now it is not just products, even the communication. Now you will see that a lot of advertisements are now not using he or she. They are trying to be gender neutral in the advertisements. इतकंच नाही तर कितीतरी ऍड्स ज्या आपण जाहिराती टीव्हीवर पाहतो त्या जाहिराती फक्त तो किंवा ती अशा लिंगाने समजली जात नाही, परंतु अशा प्रकारची भाषाशैली आता त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये पाहायला मिळतं की कळत नाही की स्त्रियांसाठी आहे का पुरुषांसाठी. There is a understanding in advertisement world to stop using words like strong because they are very male centric words. आणि काही शब्द जसे त्यांनी उच्चारले स्ट्रॉंग किंवा बलाढ्य, जबरदस्त, अशा प्रकारच्या मानवी पुरुषत्व शब्दांचा वापर करू नये असा देखील सल्ला दिला गेलेला आहे ऍडव्हर्टाइजमेंटसाठी. So instead of strong they use goal oriented. आणि म्हणून एखाद्याला सांगायचं असेल की तो स्ट्रॉंग आहे किंवा बलवान आहे तर तो शब्द न वापरतात आपण ते लोक असे शब्द वापरतात की हा खूप उद्देशरहित व्यक्ती आहे. They are not using words like polite because they are very feminist, so they are using words like professional.
आणि आता पोलाइट किंवा सौम्य स्वभावाची व्यक्ती असा शब्द वापरला जात नाही, कारण सौम्य म्हटले की आमच्या डोळ्यासमोर स्त्री येते, परंतु शब्द वापरला जातो की ही व्यक्ती खूप प्रोफेशनल आहे, आपल्या कामामध्ये खूप शिस्तबद्ध आहे. Without even us realizing, a lot of such fashioning is happening around us. आणि आम्हाला न कळत अशा प्रकारच्या गोष्टी आमच्या संस्कृतीमध्ये शिरलेल्या आहेत. So what is the fallout of it? What is happening because of all this? आता हे सगळं घडत आहे, त्याच्यामुळे त्याचा परिणाम काय? A lot of men are now embracing their feminine side. They want to be more in touch with their female person inside. या सगळ्या गोष्टींमुळे पुरुषामध्ये असलेलं जे स्त्रीत्व आहे त्या स्त्रीत्वाकडे त्याचं जास्त लक्ष म्हणण्यापेक्षा त्याची ओढ निर्माण झालेली आहे. So they believe that every male has a female inside and every female has a male inside. So the male is trying to embrace the female and like a female because that is more acceptable. आणि असं मानलं जातं की प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्री आणि प्रत्येक स्त्रीमध्ये पुरुष आहे, आणि जो पुरुष आहे, जो माणूस आहे, तो आपल्या आतमध्ये असलेल्या स्त्रीला स्वीकारत आहे, तो तिला बाहेर काढत. Also a lot of individuals are now becoming queers. Q-U-E-E-R, queers. Queers are people who are not decided about whether they are male or female, or whether they are homosexual or heterosexual, or intersex or bigender. These are people who have not decided who they are. आणि असे पण लोक समाजामध्ये आहेत, स्त्री आणि पुरुष, ज्यांना क्युअर्स असं म्हटलं जातं. हे असे लोक आहेत ज्यांनी ठरवलेलंच नाहीये की त्यांना स्त्री म्हणून जीवन जगायचं आहे का पुरुष म्हणून जीवन जगायचं आहे, आणि ते गोंधळलेले आहेत त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी. All this is becoming more complicated because marriages are failing. हे सगळे ह्यासाठी घडत आहे. त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे जे विवाह आहे त्या विवाहामध्ये पुष्कळशा अपयश, अधोगती आम्हाला पाहायला मिळते. There are a lot of single women who are parents and parenting their children alone, and this is all making the situation more complex. कितीतरी अशा माता आहेत, आई आहेत, ज्या नवऱ्या विरहित किंवा बापा विरहित ते आपल्या लेकरांना कुटुंबामध्ये वाढवत आहेत, त्यांची काळजी घेत आहेत, आणि त्याच्यामुळे परिस्थिती आणखीन अधोगतीला चाललेली आहे. So I am just trying to build a background in which we are now in this country. This is happening among us, and if you have not realized it, you should realize that this is happening. आणि मग फक्त तुमच्या समोर एक वास्तविकतेची पार्श्वभूमी मांडत आहे, जेणेकरून आम्हाला समजावं की आमच्या देशामध्ये, आमच्या संस्कृतीमध्ये सध्या ह्या गोष्टी चालू आहेत. And as I said earlier, maybe we are not seeing this very openly in India, but laws are changing. LGBT laws are now becoming more open. Delhi High Court has now considered just 2 days back that in the Special Marriage Act, provisions should be made for gay marriages. So rules are liberalizing. जसं आपण ऐकलं की 2 दिवसापूर्वीच दिल्ली कोर्टने असा आदेश दिला की आता फक्त स्त्री आणि पुरुषाचं नाही, परंतु जे षंड आहे ते देखील लग्न करू शकतात, ते एकत्र येऊ शकतात, आणि दैनंदिन जीवनामध्ये शासनाकडून जे नियम आहेत ते नियम पण बदलताना आम्हाला दिसतात. It is high time that the church understands that it needs to take a very clear stand, first inside the church and then in the community. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये, अशा समाजामध्ये जगत असताना चर्च मंडळी या नात्याने आमच्याकडे एक दृष्टिकोन असावा, आम्ही या गोष्टींबद्दल उभा राहावं, आम्ही या गोष्टींबद्दल स्टँड घ्यावा, हे अतिशय गरजेचं आहे. मगच समाज बदलेल. God or appointed by God for order in this world. Pastor, I lost your sentence. Can you please repeat that? Sorry. We need to declare very clearly what is the God appointed order for our world today. आमच्या जगासाठी जी दैवी व्यवस्था काय आहे, ती आम्ही मंडळी या नात्याने समजून घेणं हे अगत्याचं आहे, महत्वाचं आहे. And
as men, we have responsibilities. पुरुष या नात्याने ही आमची जबाबदारी, because God has called us with a responsibility. कारण देवाने आम्हाला जबाबदारी घेण्यासाठी बोलवलेलं आहे. When he created the world, he gave the dominion over the earth to us, and he has made us responsible for what happens here. कारण ज्यावेळेस देवाने सृष्टी निर्माण केली, पृथ्वी निर्माण केली, त्यावेळेस पृथ्वीवर देवाने मनुष्याला अधिकार दिला, त्याला सत्ता दिली आणि त्याला जबाबदार ठरवलं. What is God's appointment? देवाचं नियोजन किंवा त्याची नेमणूक कशी असते? What is God's appointment for men? मनुष्यासाठी देवाचं नियोजन काय आहे? Manushya, I hope when you are using Manushya, it is you. I want you to use it as Purusha, as male. जो पुरुष आहे त्याच्यासाठी देवाचं नियोजन काय आहे? When we look at the scriptures, आणि ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनाकडे पाहतो, शास्त्राकडे वळतो, especially Ephesians chapter 5, 1 Timothy chapter 3, and some other scripture portions, we clearly understand the role and responsibility of men in the context of a family. आणि इफिस 5, पहिले तिमोथी 3, ज्यावेळेस ह्या वचनाकडे आम्ही वळतो त्यावेळेस पुरुषाची नेमकी जबाबदारी आणि त्याचं नियोजन काय देवाने केलेलं आहे हे आम्हाला स्पष्ट होतं. And family being the smallest unit of a society, we understand what God expects from a male. आणि म्हणून समाजाचा एक सर्वात महत्वाचा, छोटा पण महत्वाचा भाग कुटुंब असल्यामुळे पुरुषाची जबाबदारी घरामध्ये काय आहे हे समजून घेणं आम्हाला अतिशय महत्वाचं आहे. So what the scripture tells men clearly is that our core calling is to be responsible and to take leadership. आणि म्हणून पुरुष या नात्याने आमची जी सर्वात मूलभूत पाचारण हे आहे की आम्ही पुढे यावं आणि आम्ही जबाबदारी घ्यावी. See, you males are given the ability to work. Can you say that quickly with me? To work, काम करणे, to lead, मार्गदर्शन करणे, to start, सुरुवात करणे, to take risks, आणि धोका पत्करणे, to work with others, दुसऱ्यांबरोबर काम करणे, to fight and overcome difficulties and आणि challenges. युद्ध लढणे आणि परिस्थितीवर मात करणे. God has given males this ability. या सर्व जबाबदाऱ्या, या सर्व गोष्टी देवाने मनुष्याला दिलेल्या. पुरुषाला, don't use Manushya. पुरुषाला दिलेल्या. ओके, सॉरी अबाउट दॅट. पुरुषाला दिलेल्या. So his physical and mental framework is to do all these things. आणि म्हणून त्याची मानसिकताच देवाने अशी घडवलेली आहे, त्याचं शरीर देवाने असं घडवलेलं आहे की त्यांनी ह्या गोष्टी पार पाडाव्यात. Two things I am saying: to be responsible and to दोन be a गोष्टी मी leader. सांगत आहे ते म्हणजे जबाबदारी घेणे आणि पुढारी पण करणे. On the other hand, for a female, the role is more from the I derive it from the word that was used to call the female. She was called a helper. आणि दुसऱ्या हाताला स्त्रियांबद्दल असं आहे, जसं देवाचं वचन सांगतं की स्त्रीला ह्यासाठी बोलवण्यात आलं की तिने मदतनीस असावी. ती एक सहाय्यक आहे, मदतनीस आहे. The word used in Hebrew is ezer. आणि हिब्रू मध्ये जो शब्द वापरलेला आहे तो आहे एझेर. And ezer means a very powerful counterpart. आणि एझेर ह्या शब्दाचा अर्थ आहे की एक अतिशय सामर्थ्याने बलशाली सहाय्यक. The Hebrew word is equivalent to the same word used for the Holy Spirit as a helper. आणि पवित्र आत्म्यासाठी जो शब्द वापरलेला आहे हिब्रू मध्ये, तो शब्द स्त्रीसाठी वापरलेला आहे, मदतनीस. So when I am saying that she is a helper, I am no way putting her down. I am only comparing her to what God called the Holy Spirit. आणि म्हणून ज्यावेळेस मी मदतनीस
सहाय्यक हा शब्द स्त्रीसाठी वापरतो, तर मी काय तिला कमी लेखत नाहीये, पण मी हे सांगत आहे की हा शब्द पवित्र आत्म्यासाठी देखील वापरण्यात आलेला. So she is a powerful counterpart. आणि म्हणून ती अतिशय अद्भुत आणि अतिशय बलशाली अशी सहाय्यक किंवा मदतनीस आहे. And her help is required to make the work complete and perfect. तिची बाजू इतकी जबरदस्त आहे की एखादं काम पूर्ण करण्यासाठी तिच्या सहाय्याची पुरुषाला गरज लागते. But the responsibility and the leadership is with the male. परंतु पुढारी पण करणे हे देवाने पुरुषाला दिलेले आहे. See what happened at the fall. Let us look at what happened when the sin happened. ज्यावेळेस पाप घडलं, त्यावेळेस त्यांनी दोघांचं पतन झालं, त्यावेळेस नेमकं काय घडलं थोडं पाहूयात आपण. Adam wasn't there. He wasn't in his core calling. त्यावेळेस आदाम नव्हता. आदाम आपल्या पाचारणामध्ये तिकडे उपस्थित नव्हता. And Eve stepped into his role. आणि आदामाच्या जागेवर, आदामाच्या स्थानामध्ये हवेने प्रवेश केला. She took leadership. She took responsibility. स्त्रीने जबाबदारी घेतली, स्त्रीने लीडरशिप घेतली. And she took the fruit and she ate it. आणि तिने स्वतःहून फळ घेतलं, तोडलं आणि ते खाल्लं. After the man realized, Adam realized what happened. He came there. ज्यावेळेस आदामाला हे कळालं, त्यावेळेस आदाम तिकडे आला. He stepped back. He did not take charge. जबाबदारी घेण्याऐवजी तिथे परिस्थितीमध्ये उतरून जबाबदारी हातामध्ये घेण्याच्या ऐवजी तो मागेच उभा राहिला, मागे राहिला. So at the fall we see that I missed you, Pastor. Your voice, I lost your voice. At the fall we see that Adam stepped back from his calling and Eve stepped into Adam's calling. आणि ज्यावेळेस पतन झालं, त्यावेळेस आदामाची जी जागा होती, आदामाच्या जागेतून त्याच्या जबाबदारीमधून तो मागे गेला आणि त्याची जागा हवेने घेतली. हा गोंधळ आम्हाला दिसतो. After the fall, things reversed. परंतु पतनानंतर गोष्टी बदलल्या. Man came back with a revenge. आणि मनुष्य जो आहे, पुरुष जो आहे, तो सूड वृत्ती त्याच्यामध्ये जागृत झाली. And since then, even till today, man has dominated the woman. आणि त्यानंतर, त्या घटनेनंतर आजपर्यंत मनुष्य काय करतो, तर स्त्रीवर अधिकार गाजवतो किंवा वर्चस्व करतो. Using the fall as an excuse, for the last 5,000 to 6,000 years, males have subjugated the females. आणि 6,000 वर्षांपासून मनुष्याने किंवा पुरुषाने, मी म्हणालो, ह्या सूड भावनेचा वापर केलेला आहे आणि सबब दिलेली आहे, परंतु त्यांनी ही सूड भावना धारण केलेली आहे त्या दिवसापासून. This is not good. हे चांगलं नाहीये, हे बरोबर नाहीये. This is not God's plan. ही देवाची योजना नाहीये. God is very clear that male and female are equal in his eyes. कारण देवाच्या नजरेमध्ये पुरुष आणि स्त्री हे दोन्ही समान आहे. Man is not supposed to put the woman under him. आणि पुरुषाने स्त्रीला आपल्या खाली किंवा आपल्या पायाखाली तुडू नये. But women have very silently endured it for all these years. परंतु कित्येक हजारो वर्षापासून स्त्रीने हे सर्व सहन केलेलं आहे. But in the 20th and the 21st century, things changed. 20व्या आणि 21व्या शतकामध्ये आम्हाला एक परिवर्तन होताना दिसतं. When science and technology came, विज्ञान आणि तंत्रज्ञान ज्यावेळेस वाढू लागलं, when the forms of government changed and became democratic, आणि गव्हर्नमेंट किंवा शासन, अधिकार, सत्ता बदलू लागली आणि लोकशाही आली, no more the male and his physical strength was required. आणि त्यावेळेस आम्हाला पाहायला मिळतं की जो पुरुष आहे त्याला त्याची किंवा त्याच्या ताकदीची गरज भासली नाही. Only smartness was required, only mind was required. आणि जी हुशारी आहे, जे ज्ञान आहे, ज्ञानाचीच गरज होती. पण
all that brought the woman into the front. त्या सगळ्यामुळे जी स्त्री आहे ती स्त्री पुढे आली, तिने पुढाकार घेतला. We can see started changing. Lost your voice. Sorry, Yeah, lost your voice. After the 60s and 70s, with the launch of feminism, things changed against the man. Now females have become more dominant. 60व्या आणि 70व्या शतकामध्ये आम्हाला फेमिनिझम दिसतं, आणि फेमिनिझम आल्यामुळे स्त्रीची जी ताकद आहे किंवा तिचं नियंत्रण आम्हाला समाजामध्ये वाढताना दिसू लागलं. So what has happened is now what happened at the fall is happening again. Woman is stepping into the role of the man and man is stepping back. आणि आता जे पतनाच्या आदाम आणि हवेच्या वेळेस झालं तेच परत घडताना आम्हाला दिसतंय की पुरुष आपल्या जागेमधून हटलेला आहे आणि स्त्रीने पुरुषाची जागा घेतलेली आहे. Now I hope you are all with me. I hope this is not boring all of you. माझी खात्री की तुम्ही सर्वजण ऐकत आहात आणि तुम्हाला हे ऐकून उत्तेजन मिळत आहे. I'm trying to put a very serious situation in our world in front of you. आणि आमच्या जगामध्ये जी गंभीर परिस्थिती चालू आहे ती अतिशय सोप्या पद्धतीने तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करत आहे. And I want to challenge you in the light of what is happening around us. आणि आमच्या आजूबाजूला जे घडत आहे त्या दृष्टिकोनाने तुमच्याशी मी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. What is happening now in the society is that females are coming to the front and males are stepping back. आता स्त्रिया पुढे येत आहे आणि जे पुरुष आहेत ते मागे 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 होताना आम्हाला दिसत आहे. We see that happening in the garden when Adam stepped back. आणि एदेन बागेमध्ये पण आम्हाला तेच चित्र दिसतं. आदामाने काय केलं तर आपल्या जबाबदारीपासून मुकला, तो त्यांनी माघार घेतली. We have to understand one thing about males and females. स्त्री आणि पुरुष या दोघांविषयी आम्हाला एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. The females want to be more independent. That is their weakness. They want to be independent. They don't want to depend on the male. That is their problem. That is their temptation. They struggle with that. जी स्त्री असते, स्त्रीला नेहमी स्वनिर्भर जीवन जगायला आवडतं, तिला पुरुषावर अवलंबून राहायला आवडत नाही. ही तिची समस्या आहे, ही स्त्रियांची समस्या आहे. But you know what is the problem of men? परंतु पुरुषांची समस्या काय आहे माहितीये का? Man wants to be passive and he wants to go back in a corner and sit and not be disturbed at all. मनुष्याची परिस्थिती अशी आहे, त्याची समस्या ही आहे की त्याला निष्क्रिय राहायला आवडतं, त्याला माघार घ्यायला आवडते आणि एका कोपऱ्यात जाऊन त्याला असं वाटतं की कुणी मला डिस्टर्ब करायचं नाही, मला बसू द्या शांत. The female's problem is independence. The male's problem is apathy and passivity. He doesn't want to do anything. स्त्रियांची समस्या आहे की त्यांना स्वनिर्भर व्हायचं असतं, त्यांना पुरुषांवर अवलंबून राहायचं नसतं. पण पुरुषांची समस्या ही आहे की पुरुषांना निष्क्रिय व्हायला आवडतं, त्यांना असं वाटतं की कुणी मला डिस्टर्ब करायचं नाही. That is what we see happening around the world. आणि हे जगभरामध्ये ही समस्या आम्हाला पाहायला मिळते. The men are women are stepping into men's roles and men are slowly backing out. स्त्रिया पुरुषांची जागा घेत आहे आणि जे पुरुष आहेत ते हळूहळू मागे मागे चाललेले आहेत. What is happening? That a generation is coming which is not able to see what it is to be a male in his core calling. ह्या समस्येमुळे आमच्या मागून जी पिढी आता येत आहे पुढं, त्यांना नेमकं हेच कळत नाहीये की पुरुष जर मी आहे तर माझ्या जबाबदाऱ्या काय आहेत. So I think we should for once realize what is God-given responsibility of men, and we should stand up and not let passivity hit us. आणि म्हणून पुरुष या नात्याने आम्ही स्वतःला वेळ दिला पाहिजे की देवाने आम्हाला दाखवून द्यावं की आमच्या जबाबदाऱ्या काय आहेत, आणि त्याविषयी आम्ही आळशी होऊ नये, आम्ही निष्क्रिय होऊ नये, तर आम्ही पुढे जावं. Given an option, a man will sit in a corner and not do anything if his wife is working. जर पुरुषाला असं एक पर्याय दिला की बाबा तू काही करू नकोस आणि तुझ्या पत्नीला
त्या स्त्रीला सगळं करू दे, तर तो एका कोपऱ्यात शांत बसेल आणि तिला सगळं करू देईल. Have you seen families where women are very independent, are dominating, are earning, and husbands are sitting at home and they don't mind it? They will sit with a peg and they will just relax. They don't want to be disturbed. Women, you do all your things and help. Don't disturb us. We will live our life quietly. Have you seen that? आणि असे पुरुष, असे कुटुंब तुम्ही पाहिलेले आहे का, ज्या घरांमध्ये स्त्रिया अतिशय अधिकारी गाजवतात, पुढाकार घेतात, सगळे कामं करतात, परंतु घरातले जे पुरुष असतात ते सोफ्यावर एका कोपऱ्यात बसलेले असतात आणि ते म्हणतात की तुला करायचंय बाई, तू सगळं कर, मला डिस्टर्ब नाही केलं तरी चालेल, तू सगळं कर. I don't know about Maharashtra and Pune, but in Gujarat we find a lot of these very enterprising women who are nurses, who are teachers, who are businessmen, and the men, they will sit at the chai ka galla and drink tea and spend their evening, spend their day actually. आणि ते म्हणतात महाराष्ट्रामध्ये कसं आहे मला माहित नाही, परंतु गुजरातमध्ये तसंच आहे आणि महाराष्ट्रामध्ये पण तसंच आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुष्कळ ठिकाणामध्ये स्त्री काम करते आणि माणूस एका कोपऱ्यात आपल्या टेबलवर छान गरम गरम चहा पिऊत बसलेला असतो. See, if the male doesn't see a purpose in earning, if he doesn't have a wife to earn for, if a child to earn for, if a family to protect and provide for, he says मेरे को कितना चाहिए, एक सिंग भुजिया का पैकेट और 2 पेग और बस मेरा तो लाइफ कट जाएगा. आणि जो स्त्री पुरुष असतो, जर त्याला बायको जर त्याला लेकरं नसतात काळजी घेण्यासाठी, त्याला नोकरी नसती, त्याच्याकडे जबाबदाऱ्या नसतात, तर तो म्हणतो की मला आणखीन काय पाहिजे, थोडा चिवड्याचा पाकिट मिळाले, 2 पेग मिळाले, मी एका कोपऱ्यात बसून मस्त पैकी मजा करू. Yeah, but he needs a purpose, you know. So we need to understand that this is our weakness, that we can become very passive. Men, I am talking to you. आणि पुरुषांनो, भावांनो, मी तुमच्याशी बोलत आहे. आमच्या जीवनामध्ये एक स्वप्न, एक उद्दिष्ट असलं पाहिजे. ते जर नसलं तर आम्ही खूप निष्क्रिय होतो, आम्ही मागे मागे जाऊ लागतो. The advertisements, the products, the overall media, the laws, everything is silencing the male. जे सर्व ऍडव्हर्टिजमेंट टीव्हीवर त्या जाहिराती आम्ही पाहतो, त्या बघत असताना आम्हाला पुरुषांना एक संदेश मिळतो की तुम्ही आता माघार घ्या. Even if you go to a police station, a male has to keep quiet. Everything the female says is correct, the male says is wrong. आणि पोलीस स्टेशन मध्ये पण आपल्याला पाहायला मिळतं की जो पुरुष आहे तो हाताची घडी करून एका कोपऱ्यात शांतपणे बसलेला असतो आणि जी स्त्री आहे ती बोलत राहते. So the overall message to men in the society is that you keep quiet. आणि आता असा संदेश अख्ख्या समाजातून, सोसायटी मधून पुरुषाला हाच मिळत आहे की पुरुषा तू गप्प बस एका कोपऱ्यात. And we are happy. आणि आम्ही खुश आहोत शांत बसण्यासाठी एका कोपऱ्यात. Give us something to be busy with. We will sit in corner. We have no problems. आम्हाला काहीतरी आम्हाला चहाचा एक कप द्या. You females handle the family, children. You run the society. Just give us something, some nice food and a nice corner to sit in. Yeah. आणि आम्ही पुरुष असे आहोत की बाबा आम्हाला एक चहाचा कप दे किंवा मस्त जेवणाचं ताट दे, आम्ही एका कोपऱ्यात बसून जेवतो, तुम्हाला काय करायचंय तुम्ही करा. We cannot let this passivity hit us. परंतु ही जी निष्क्रियता आहे, या निष्क्रियतेने आमच्यावर हल्ला करावा असं आम्ही मुळीच होऊ देणार नाही. God has called us for responsibility and leadership. देवाने आम्हाला जबाबदारी आणि पुढारीपणासाठी बोलवलेलं आहे. Anything happens in our family, it is our responsibility and it is our leadership. आणि काही गोष्टी ज्यावेळेस आमच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये घडतं, तर ती बदलण्याची जबाबदारी आमची आहे. Anything happens in our church, it is our responsibility and our leadership. आणि आमच्या चर्चमध्ये जर काही घडत नसेल किंवा काही घडलं तर ती बदलण्याची जबाबदारी पुरुषांची आहे. God will question the males because I have made you responsible and I have given you leadership of these things. आणि देव पुरुषांना जाब विचारणार आहेत आणि प्रभू म्हणाले की मी तुला जबाबदारी दिली, मी तुला पुढारीपण दिलं, मी तुला ही कामगिरी दिली, तू काय केलंस. Anything happens in our community, anything happens in our society,
It is the males who have a responsibility towards it. It is the males who are given the leadership. मंडळी असो, कुटुंब असो, समाज असो, काही ज्यावेळेस घडतं त्यावेळेस पुरुषाला देवाने ती जबाबदारी दिलेली असती काहीतरी करण्याचे. So I would like to call my message as the return of the men. आणि मला जो संदेश तुमच्या समोर आणायचा आहे तो संदेश म्हणजे पुरुषांना परत बोलवणे. The return of the men. Men need to come back now. पुरुषांनो, तुम्ही परत माघारी या, आपल्या जबाबदाऱ्या घ्या. And I would like to tell you 6 things. Men, when you return or for your return, you need to do 6 things. आणि म्हणून जसे तुम्ही माघार घेऊन आपली जबाबदारी घेत आहात तेव्हा 6 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. Step up. पहिलं म्हणजे आपलं पाऊल पुढे टाका. So step up, speak up, stand up, spice up, suit up, sign up. Don't worry, I will repeat it once more. Step up, speak up. पाऊल पुढे टाका, बोला, stand up, उभे राहा, spice up. I will explain, don't worry. Suit up and sign up. आणि तुम्ही तयार व्हा, सज्ज व्हा. Yeah, so don't worry about that. I will when we go through it, we will understand. Okay, now, Pastor. Before I go into these 6 points, I just want to remind you that when the apostles were looking for men to help them, not with preaching and prayer, but even with simple things as distribution of food and help to the widows in the church, one of the conditions they put was that we need men who are full of the Holy Spirit. आणि तुम्हाला माहित आहे देवाचं वचन सांगतं की प्रेषित लोक ज्यावेळेस जबाबदारी देण्यासाठी लोकांना, पुरुषांना शोधत होते त्यावेळेस फक्त प्रीचिंगसाठी नाही किंवा वचन सांगण्यासाठी नाही, संदेश देण्यासाठीच नाही, परंतु छोट्या छोट्या गोष्टी करण्यासाठी ज्यावेळेस त्यांना पुरुष पाहिजे होते त्यावेळेस ते म्हटले की असे लोक शोधा जे आत्म्याने भरलेले आहेत. फुल ऑफ द होली स्पिरिट. आत्म्याने पूर्ण भरलेले आहेत. Not filled with the Holy Spirit, full of the Holy Spirit. आत्म्याने पूर्ण भरलेले आहे किंवा आत्म्याच्या परिपूर्णत्वाने भरलेले आहे. So they were looking for people who had to become responsible and had to be leaders. They had to be full of the Holy Spirit. आणि म्हणून प्रेषित असे म्हटले की जर आम्हाला अशा पुरुषांना निवडायचं आहे जेवणाचं वाटप करण्यासाठी तर ते लोक पवित्र आत्म्याच्या परिपूर्णत्वाने भरलेले असावे. So if I take my car every day to the petrol pump, जर मी दररोज माझी कार पेट्रोल पंपवर नेतो, every day morning I go to the petrol pump, दररोज सकाळी मी पेट्रोल पंप मध्ये जातो, you can say that Pastor Gio's car is always full of petrol. आणि तुम्ही म्हणाल की पास्टर जिओची कार ही नेहमीच पूर्ण पेट्रोलने भरलेली. Why? Because I go daily to the petrol pump. So कारण मी दररोज पेट्रोल पंप मध्ये जातो, माझी कार पूर्ण भरतो. Isn't it? Yep. So when I say we need to be full of the Holy Spirit, आणि ज्यावेळेस मी म्हणतो की मी पवित्र आत्म्याने पूर्णपणे मी भरलेला असावा, पवित्र आत्म्याचे परिपूर्णत्व असावे. So men, responsible men who wants to be leader, we have to get filled with the Holy Spirit. Amen. Daily. We always try to be filled with the Holy Spirit. आणि म्हणून आम्ही जे पुरुष आहोत, जर आम्हाला जबाबदारीसाठी बोलवलेलं आहे, पुढारीपणासाठी बोलवलेलं आहे, तर आम्ही दररोज पवित्र आत्म्याने ओतप्रोत भरणं गरजेचं. This is not a small thing. This is very, very critical. If we don't do this, we will keep falling and failing. आणि ही छोटी गोष्ट नाहीये प्रियांनो, ही महत्वाची गोष्ट आहे, ही मोठी गोष्ट आहे. आणि ह्या गोष्टीकडे आम्ही दुर्लक्ष केलं तर आम्ही नेहमी अपयशी ठरू, आम्ही नेहमी पडत राहू. When he sent the Holy Spirit, Jesus said, "It is good I am going, because when I go, someone better is coming. He is the helper and he will help you." आणि म्हणून ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त जाताना तो म्हटला की हे चांगलं आहे की मी जातो, कारण मी गेलो तर तो मदतनीस, तो पवित्र आत्मा तुमच्याकडे येईल आणि तो तुमचं सहाय्यक. And God doesn't want us to take a little bit of him. He says,
take him fully. Take him Amen. fully. आणि म्हणून तो आम्हाला पवित्र आत्म्याचा एक छोटासा चतकोर देत नाही, परंतु पवित्र आत्मा पूर्ण त्याने आम्हाला पवित्र आत्मा दिला. See, when we talk about a battery, ज्यावेळेस आम्ही एका बॅटरी विषयी बोलतो, it has to start an engine. त्यावेळेस त्याला इंजिन लागत असतं. When I give the key, if the battery is not fully charged, it will not start the engine. आणि इंजिन जरी गाडीला असेल, परंतु बॅटरी फुल्ली चार्ज नसेल, बॅटरी पूर्ण चार्ज नसेल, तर इंजिन स्टार्टच होणार नाही. So the battery has power, but it doesn't have full power. बॅटरीमध्ये पॉवर असेल, परंतु फुल पॉवर नसलं तर इंजिन चालूच होणार. Jesus said, "You will receive power when the Holy Ghost will come upon you." आणि येशू म्हणतो की तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल ज्यावेळेस पवित्र आत्मा तुमच्यावर उतरून येईल. So when we talk about power, it always has to be full power. आणि ज्यावेळेस आम्ही सामर्थ्य विषयी बोलतो त्यावेळेस आम्ही पूर्ण सामर्थ्याविषयी बोलत आहोत. Jesus was not thinking in his mind about half-charged battery like Christians. आणि प्रभू येशू ख्रिस्त अर्धा बॅटरी चार्ज झालेल्या ख्रिस्ती जीवनाविषयी बोलत नव्हता. No, he was thinking of fully charged, powerful Christians who will be responsible, who will lead, who will move. परंतु प्रभू येशू ख्रिस्त अशा ख्रिस्ती लोकांविषयी बोलत होता जे इतके पवित्र आत्म्याने ओतप्रोत भरलेले आहे, जे पुढारी पण करतील, जे गोष्टींना हलवतील. So if you are full of the Holy Spirit, आणि म्हणून जर तुम्ही पवित्र आत्म्याने परिपूर्ण आहात, भरलेले आहात, the first thing that I want to tell you is you will step up. तर पहिली गोष्ट जी होईल ते म्हणजे तुम्ही स्टेप अप कराल, तुम्ही एक पाऊल तुमचा वर असेल. When there is a need, when there is a situation in front of you, you will not stop, you will step up. Amen. आणि म्हणून तुमच्या समोर जर जबाबदारी असेल तर तुम्ही माघार घेणार नाही, तुम्ही आळशी होणार नाही, तर तुम्ही पुढे याल, तुम्ही ती जबाबदारी घ्याल. When the walls of Jerusalem were fallen, Nehemiah stepped up. ज्यावेळेस येरुशलेमाच्या भिंती पडल्या त्यावेळेस नेहमायाने पुढाकार घेतला आणि तो म्हटला की मी जाईल आणि भिंती बांध. When the uncircumcised Goliath was challenging the entire Israel for 40 days and nobody was moving and everybody was passive and apathetic, David stepped up. 40 दिवस ज्यावेळेस तो गल्ल्यात देवाच्या लोकांना आव्हान करत होता आणि त्यांना भीती दाखवत होता, त्यावेळेस एक तरुण दावीद त्याने पुढाकार घेतला, जबाबदारी घेतली आणि तो म्हटला मी जाईल पुढे. So sometimes you see a situation and you need to step up and take up the challenge. आणि पुरुष ज्यावेळेस आत्म्याने भरलेला असतो त्यावेळेस तो परिस्थितीला बघतो आणि माघार घेत नाही, परंतु तो पुढाकार घेतो. When we are full of the Spirit, this will come very easily. आणि ज्यावेळेस आम्ही आत्म्याने भरलेलो असतो त्यावेळेस हे पुढाकार घेणं खूप सोपं जातं आम्हाला. When there is a situation inside the house, you should not say let the wife and the children decide, but you should step up. घरामध्ये अडचण आहे तर मी काय करणार नाही आणि माझी पत्नी आणि माझे लेकरं ते बघून घेतील, नाही, अशा वेळेस मी पुढाकार घेतला पाहिजे. No, many males they keep silent because they want peace in the house. अरे शाम को घर पे आया, मेरे को शांति चाहिए, so they keep quiet. But that is not what you are supposed to do. You need to step up when there is a need. आणि पुष्कळदा पुरुष जो आहे तो शांत बसतो, भाऊ बंधू जे आहेत ते शांत बसतात, त्यांना वाटतं की घरामध्ये वाद नको, भांडण नको, आणि म्हणून मी गप्प बसतो. पण अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जबाबदारी हातामध्ये घेणं गरजेचं. Like Nehemiah and David, you need to put your necks out and take risks and take a step. Understand? आणि नेहमाया आणि दाविदासारखं त्यांनी आपला हात दिला पाहिजे, त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि त्यांनी पुढे जाऊन ती जबाबदारी पार पाडली पाहिजे. Next thing I want to tell you is, full of the Holy Spirit, you should speak up when the Holy Spirit enables. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस पवित्र आत्म्याने तुम्ही भरलेला असता त्यावेळेस तुम्ही गप्प बसू शकत नाही, तर तुम्ही बोलता आणि तुम्ही बोललं पाहिजे. If there is something wrong you see and you are full of the Holy Spirit and you know this is wrong, then you should not be politically correct.
You should not become diplomatic, but you should speak up what is the will of God. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेला असतात त्यावेळेस तुम्ही राजकारणी असू नये, खूप तुमचे शब्द अतिशय डिप्लोमॅटिक असू नये, परंतु जर पवित्र आत्मा तुम्हाला काय दाखवतो जे काही चुकीचं असेल तर तुम्ही ते बोललं पाहिजे. You should be like Jeremiah, unafraid of the consequences, but telling out and proclaiming out and declaring the sins of the people. आणि तुम्ही इर्मायासारखे असले पाहिजे, परिणामांची भीती न बाळगता जे तुम्हाला दिसतंय किंवा प्रभू दाखवतोय त्या गोष्टी बदलण्यासाठी तुम्ही बोललं पाहिजे. He spoke against the king. He put him in a jail, but he was not bothered. He spoke up. यिर्मयाला जेल झाली, त्याला जेल बंदिशाळेत टाकण्यात आलं, परंतु त्याला काळजी नव्हती, तो बोलला. One of the things that happened when Peter and John were filled with the Holy Spirit was they got boldness to speak up. आणि ज्यावेळेस पवित्र आत्मा पेत्र आणि योहानावर उतरून आला त्यावेळेस त्यांना धैर्य प्राप्त झालं, बोलण्याचं धैर्य त्यांना प्राप्त. The council said, "Shut up, don't talk about Jesus anymore," but they spoke more boldly. ते अधिकारी म्हटले गप्प बस, काही बोलू नकोस येशू बद्दल, परंतु ते आणखीन धैर्याने बोलले असं बायबल सांगतं. When Jews were forcing Gentiles to get circumcised, Paul did not stay silent. He went to Jerusalem, he argued with the council, and he said that this is not right. We will have to stop this. He spoke against the Judaizers. Sir. आणि जे यहुदी होते, ज्यावेळेस यहुदी लोक परराष्ट्रांना जबरदस्ती करून सांगत होते की तुमची सुनता झाली पाहिजे, त्यावेळेस तो पौल उभा राहिला आणि तो म्हटला हे बंद करा, हे चुकीचं आहे, असं होता कामा नये. त्यांनी जबाबदारी घेतली. The spirit-filled men should speak up. They should step up. They should speak up. आत्म्याने भरलेले लोक जबाबदारी घेणारे असतात आणि दुसरी गोष्ट बोलणारे असतात. When you see things happening around us in our society, we should write articles in newspapers. आणि म्हणून ज्यावेळेस आमच्या सोसायटीमध्ये गोष्टी आणि म्हणून आमच्या समाजामध्ये सोसायटीमध्ये ज्यावेळेस आम्ही गोष्टी घडताना, चुकीच्या गोष्टी घडताना पाहतो त्यावेळेस विश्वासणाऱ्यांनी आर्टिकल्स लिहिले पाहिजे. We should talk to government authorities about what our opinion is. We should speak up. We should not stay silent. आणि आमचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांची आम्ही भेट घेतली पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे की बरोबर घडत नाही. If the men in the church do not stand up at this time, who else will? आणि मंडळीतले पुरुष जर तुम्ही आणि मी उभे राहिलो नाही मंडळीसाठी चर्चमध्ये तर कोण उभा राहील? We should also stand up. This is the third point I want to say. So step up, speak up, stand up. पुढाकार घ्या, धैर्याने बोला आणि तिसरी गोष्ट म्हणजे उभे राहा. When there is opposition, when there is criticism, when there is challenging that is going to happen, you need to stand in that place in your conviction. Stand strong that I will not be moved. ज्यावेळेस विरोध होतो, ज्यावेळेस तुमच्यावर टीका केली जाती त्यावेळेस पुरुष या नात्याने तुम्ही त्या टीकेविरुद्ध, त्या विरोधाविरुद्ध उभं राहिलं पाहिजे. जे तुम्ही मानता तुमच्या विश्वासाला धरून तुम्ही उभं राहिलं. The entire palace and all the ministers stood up against Daniel, but he stood up with his convictions. सर्व अधिकारी, राजा हे सर्व लोक दानियेला विरुद्ध त्यांनी विरोध केला, पण तो एकटा दानियल उभा राहिला. Joseph's entire family criticized him, but he stood strong in his convictions. योसेफाचं अख्खं कुटुंब त्याला टीका करू लागलं, पण बायबल सांगतं तो उभा राहिला. Aaron and Miriam, they challenged the leadership of Moses, but he did not give up because he knew that God has given him responsibility. मोशेच्या पुढारीपणा विरुद्ध मिरियम आणि आरोन आले, परंतु मोशेला माहित होतं की त्याचं पाचारण काय आहे. तो घाबरला नाही, तो उभा राहिला. Even today men need to stand up because we are responsible. आणि आज देखील पुरुषांनी उभं राहिलं पाहिजे कारण आम्ही जबाबदार आहोत. This was more in line with the general community and society I was talking. आणि आतापर्यंत मी सार्वजनिक जे समाज आहे, कम्युनिटी आहे, अशा जनरल दृष्टिकोनाने तुमच्याशी बोलत होतो. But we also need to spice up. Sorry, can you explain that, Pastor? Yeah, I will explain. Don't worry. You say spice up. Okay, spice up. पुरुषांनी जसं ते म्हणतात स्पाइस अप पण केलं पाहिजे.
See, one of the things that men need to learn is to love the wife of their youth. आणि आणखीन एक गोष्ट जी पुरुषांनी केलं पाहिजे म्हणजे त्यांच्या तरुणपणाची जी स्त्री आहे, त्यांची पत्नी आहे, त्यांच्या पत्नींवर त्यांनी प्रेम केलं पाहिजे. We love them when they are younger, but when we are older, then we need more training and discipline in that area. आणि ज्यावेळेस आम्ही तरुण असतो, आम्ही तारुण्यामध्ये असतो, त्यावेळेस आम्ही त्यांच्यावर प्रीती करतो. परंतु जसं आम्ही वयोवृद्ध होत जातो, मोठे होत जातो, त्यावेळेस या भागामध्ये आणखीन प्रशिक्षण आणि ट्रेनिंग आणि शिस्त आम्हाला लागते. Spirit-filled men will love their wives like Christ loved the church. आत्म्याने भरलेले जे पुरुष आहे ते आपल्या पत्नीवर तशीच प्रीती करतील जशी ख्रिस्ताने मंडळीवर केली. Now, why I am telling you this also is because if we fail in doing this, everything else will also fail. आणि मी हे का सांगत आहे, कारण ह्या भागात जर पुरुष अपयशी पडला तर बाकीच्या सगळ्या भागात तो अपयशी राहील. So we need to learn to love like Christ loved the church. We need to learn to love our wives. आणि म्हणून पुरुषांनी आपल्या पत्नीवर तशीच प्रीती करावी जसं ख्रिस्ताने मंडळीवर केलं. Now, why I say spice up is because otherwise we will let our relationship with our wife become tasteless and bland. There is no excitement in your relationship. When we were engaged, it was exciting. When we got married, it was exciting. आणि म्हणून जो पुरुष आहे तो चव आणणारा आहे, तो चव देणारा आहे आपल्या नात्याला, आपल्या कुटुंबाला. आणि म्हणून त्यांनी आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये देखील चव आणावी, नाहीतर त्याच्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी बेचव होऊन जातात. You need to make your relationship with your wife exciting. आणि म्हणून तुमच्या पत्नी बरोबर जे तुमचं नातं आहे ते उत्साहवर्धक असावं. You should go on a date. You should go alone without the children. आणि कधी कधी आपल्या लेकरांना घरी ठेवून तुम्ही तुमच्या पत्नी बरोबर बाहेर जावं, दिवस घालवा. And we should love them sacrificially. आणि त्यागामधून आम्ही त्यांच्यावर प्रीती केली पाहिजे. That is how Christ loved the church, sacrificially. आणि येशूने पण मंडळीवर अशीच प्रीती केली, त्याग केला. He gave up his position, he gave up his glory, he gave up all that he was for the sake of the church. आणि मंडळीच्या प्रीती खातीर त्याने आपलं स्थान, आपलं गौरव, आपलं सर्व काही सोडलं आणि मंडळीवर प्रीती केली. When is the last time we have sacrificed anything for our wives? कुठली ती शेवटचा दिवस होता, ती घटका होती जिथे आम्ही सॅक्रिफिशियली त्याग करून आमच्या पत्नीसाठी काहीतरी केलं किंवा त्यांच्यासाठी त्याग केला. It is our responsibility. ही आपली जबाबदारी आहे पुरुष या नात्याने. It is also our leadership. आणि हे आमचं पुढारीपण देखील आहे. Christ's love is also sanctifying love. ख्रिस्ताचं प्रेम हे शुद्ध करणारं प्रेम देखील आहे. Making her better and better. तो ख्रिस्त मंडळीला आणखीन चांगलं करत. Because that lady lives with you, she should become better and better as she becomes older and older. आणि ती जी स्त्री तुमच्या बरोबर राहती, तुमची पत्नी या नात्याने, ती पत्नी तुमची दिवसेंदिवस उत्तम झाली पाहिजे, आणखीन चांगली झाली पाहिजे, तिची उत्कृष्टता वाढली पाहिजे. The love of Christ was cleansing love. येशूचं प्रेम हे शुद्ध करणारं प्रेम आहे. So if there is any weakness in her, you should help remove that weakness and make her clean. आणि म्हणून तिच्यामध्ये जर कुठला तिची दुर्बलता, कुठला अशक्तपणा असेल तर तो तुम्ही भरून काढला पाहिजे, तो अशक्तपणा तुम्ही काढला पाहिजे. The love of Christ was value adding love. It was adding value to the church and making the church precious. आणि ख्रिस्ताने जशी मंडळीवर प्रेम केली, त्या मंडळीमुळे, त्या प्रीतीमुळे मंडळीचा दर्जा वाढला, मंडळीला मोल मिळाला. And the love of Christ was glorifying love, making the church famous and known to the entire world. येशूचं प्रेम मंडळीवर हे गौरवी होतं. त्या गौरवामुळे मंडळी प्रसिद्ध झाली, मंडळी प्रभावी झाली. Now think of how you are as husbands to your wives. Are you all this? आणि म्हणून आता जे पती आहे, तुम्ही विचार करावा या सगळ्या गोष्टींना ठेवून की काय माझं प्रेम माझ्या पत्नीवर असंच आहे का?
So when I said men come back, become leaders, become responsible, we liked it. But that also includes this, loving your wives as Christ loved the church. आणि म्हणून ज्यावेळेस मी म्हटलो पुरुषांनो परत या, मागे फिरा आणि पुढारी पण करा, जबाबदारी घ्या, परंतु विसरू नका ही पण एक महत्वाची जबाबदारी. दिस इज हार्ड वर्क. आणि ह्याच्यामध्ये कष्ट आहे, ह्याच्यामध्ये श्रम आहे. We will have to work hard to make this relationship interesting. ह्या नात्याला, पती पत्नीच्या आणखीन चवदार बनवण्यासाठी आम्हाला कष्ट करावे लागणार आहे. That's why I said spice up. आणि म्हणून मी म्हटलो की चव देणारे तुम्ही असले पाहिजे. I hope you understand that, Rahul, now. Yes, Pastor. Now I got it. Yeah. The next is suit up. Suit up. Get ready. दुसरं म्हणजे तयार व्हा, सज्ज व्हा. Be your best to lead the way. Now, this is with regards to children that I'm saying. आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या लेकरांना चालवता, त्यांचं मार्गदर्शन करता, त्यावेळेस तुम्ही अतिशय तयार असले पाहिजे. So I'm talking that you become a father whom your children will want to follow. तुम्ही असे पिता झाले पाहिजे ज्यांच्याकडे बघून तुमच्या लेकरांना तुमच्यासारखं व्हायला आवडेल, तुमचं अनुकरण करायला आवडेल. So if your child is a boy, then he should say that when I become big, I will become like my daddy. आणि जर तुम्हाला मुलगा आहे तर तुमचा मुलगा तुमच्याकडे बघून म्हटला पाहिजे की ज्यावेळेस मी मोठा होईल मी पण माझ्या वडिलांसारखं बनेल. If your child is a daughter, she should say that when I marry somebody, he should be like my daddy. एक तुम्हाला जर मुलगी असेल तर ती मुलगी म्हटली पाहिजे ज्यावेळेस मी लग्न करेल त्यावेळेस माझा पती माझ्या वडिलांसारखा असला पाहिजे. When she brings up a boy, her own child, she should bring her up like her daddy. That is you. आणि म्हणून जर ज्यावेळेस तिला लग्नानंतर मुलगा होईल किंवा बाळ होईल त्या मुलाला त्यांनी असं तयार करावं की तो मुलगा माझ्या वडिलांसारखा असावा. So that's why I say suit up so that you are the best that children can follow. आणि म्हणून मी म्हटलो की तुम्ही सज्ज असले पाहिजे, तुम्ही तयार असले पाहिजे. अशा रीतीने तुम्ही तयारी स्वतःची करावी की तुमच्या लेकरांना तुमच्यासारखं व्हायला आवडेल. This is something I say in all parenting class I take, that your children will listen to their mothers, but they will look at their fathers. आणि मी नेहमी पेरेंटिंग क्लासमध्ये हे सांगतो की लेकरं आईचं ऐकतात, परंतु जे वडील आहेत, जो बाप आहे, त्या बापाकडे ते पाहत असतात, त्याला पाहून ते चालत असतात. They will keep listening to their mother, but they will keep looking at their father. ते आईचं ऐकतात पण वडिलांना पाहत असतात. So if what they hear and what they see doesn't match, आणि म्हणून जे ते ऐकतात आणि जे त्यांना दिसतं जर ते समतोल नसेल, ते मॅच होत नसेल, then you miss a generation. तर कदाचित आम्ही त्यांना गमावतो. So that's why you need to spice up with your wife and then suit up for your children. आणि म्हणून आपल्या पत्नीच्या जीवनामध्ये, आपल्या संसारामध्ये तुम्ही चव आणणारे असावे आणि आपल्या लेकरांसाठी तुम्ही सज्ज असावे. Some of us men, we are very good providers, we are very good protectors, but if our children do not see us as good husbands, then they will not accept us. आणि आम्ही काही जे पालक आहोत ते चांगला पुरवठा करतो, त्यांना जे लागतं ते देतो, त्यांची काळजी घेतो, परंतु सॉरी, कॅन यू से दॅट लास्ट थिंग पास्टर अगेन? Yeah, so if your children do not see you as good husbands, आणि परंतु जर तुमच्या लेकरांनी तुम्हाला एक चांगले पती म्हणून पाहिलं नाही, if you treat their mother in not a very nice manner, they will not honor you. जर तुम्ही त्यांच्या आईला व्यवस्थित वागवलं नाही, तिचा अपमान केला, तर ते तुमचा सन्मान कधीच करणार नाही. So as a father, it is your responsibility to be a good husband also. आणि म्हणून एक पिता या नात्याने एक चांगला पती असणं पण आमची जबाबदारी आहे. And also how much time you spend with your children is going to be very crucial, more than what you provide for them.
तुम्ही त्यांना किती देता, त्यांना किती पुरवता, ह्याच्यापेक्षा जास्त तुम्ही तुमच्या लेकरांबरोबर किती वेळ घालवता हे जास्त महत्वाचं असतं. When you suit up, you get ready, make sure that you are spending enough time with your children, because that is spending life with them. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही तयार होता, तुम्ही सज्ज होता, त्यांचं मार्गदर्शन करता, त्यावेळेस त्यामध्ये तुम्ही त्यांना भरपूर वेळ पण दिला पाहिजे, कारण त्यामुळे त्यांची घडवणूक होत असते. So I believe that Jacob had 10 sons when he was busy, but he had one when he was not busy, and that is Joseph. याकोब ज्यावेळेस व्यस्त होता त्यावेळेस त्याला 10 लेकरं झाले, त्या 10 मुलं झाले. परंतु ज्यावेळेस तो व्यस्त नव्हता त्यावेळेस त्याला एक मुलगा झाला, योसेफ. We know the difference between those 10 sons and that one Joseph. त्या 10 मुलांमध्ये आणि योसेफामध्ये काय फरक आहे हे आम्हाला माहितच असेल. To Joseph. Sorry, Pastor, I lost that line. It is because Jacob spent time with and gave attention to Joseph that Joseph was different than his other 10 brothers. कारण योसेफाकडे याकोबाने लक्ष दिलं, त्याची काळजी घेतली, त्याचं संगोपन केलं आणि म्हणून त्या 10 मुलांपेक्षा योसेफाचं व्यक्तिमत्व अतिशय भिन्न होतं, वेगळं होतं. So step up, पहिलं म्हणजे speak, पाऊल वर घ्या, बोला, stand up, उभे राहा spice up, आणि चव आणणारे असा, suit up. सज्ज व्हा. But full of the Spirit, you should also sign up for God's mission. परंतु पवित्र आत्म्याने जर तुम्ही भरलेला आहात तर आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे, तुम्ही देवाच्या सेवेसाठी तयार असलेले असावे. God needs men for his great commission. आमेन. आणि म्हणून देवाच्या कार्यासाठी देवाला पुरुषांची गरज आहे. God's eyes are looking for men who will intercede and pray. देवाची जी नजर आहे, बायबल सांगते ती शोधत आहे की कुठला पुरुष त्याला दिसत आहे का जो मध्यस्थीच्या खिंडीमध्ये उभा राहील. God needs men to go to far off places where no one has gone before. आतापर्यंत जिथं कोणी जाऊ शकले नाही अशा ठिकाणामध्ये जाऊन सेवा करण्यासाठी देवाला पुरुषांची गरज आहे. God needs men to stand before rulers and kings and talk boldly. देवाला पुरुषांची गरज आहे जे स्वतःला उपलब्ध करतील, जे राजांसमोर अधिकाऱ्यांसमोर उभं राहून निर्भीडपणे बोल. God needs men to even sacrifice their very lives if that is needed. आणि गरज पडल्यास आपल्या जीवनाचा देखील त्याग करणारे असे पुरुष देवाला हवेत. In today's world, God is not expecting women to go to far off places or women to become martyrs. God is calling men to pay such a high price. आणि आजच्या काळामध्ये देव स्त्रियांकडून अशी अपेक्षा करत नाही की त्यांनी रक्तसाक्षी व्हावं, त्यांनी बलिदान करावं आणि त्यांनी मरमर मरावं, परंतु देवाची अपेक्षा पुरुषांकडून आहे की त्यांनी सज्ज होऊन पुढे देवाच्या सेवेसाठी यावं. It is because God has given responsibility and leadership to men. कारण देवाने जबाबदारी आणि पुढारीपणा, नेतृत्व करण्याचं सामर्थ्य पुरुषाला दिले. So if we are full of the Spirit, आणि म्हणून जर तुम्ही आत्म्याने परिपूर्ण आहात and we do all these things, मगच आम्ही या सगळ्या गोष्टी करू. we are actually going to give a good standard for young men who are coming up to see what real men look like. आणि आमच्या मागून जे तरुण पुढे येत आहेत आणि ते पुरुष बनणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही एक उदाहरण सोडून जाणार आहोत की चांगले पुरुष असे असतात. We should not withdraw. आणि आम्ही माघार घेणारे नसावे. We should not become passive and we should not become apathetic and we should not become silent. आणि आम्ही अतिशय निष्क्रिय आणि कुठल्या गोष्टीमध्ये इच्छा नसणारे, रस नसणारे लोक नसावे. That is not what responsible and people who are leaders do. आणि जे जबाबदार पुढारी आहेत ते असं कधीच करत नाही. They will step up,
Speak up, stand up, spice up, suit up, and sign up. ते पुढारी ते पुढाकार घेतील, उभे राहतील, बोलतील, ते चव आणणारे असतील आणि ते सज्जपणे सेवा करणारे असतील. We owe it to our coming generations. आमच्या येणाऱ्या पिढीसाठी आम्हाला काहीतरी द्यायचंय. आम्ही त्यांचे ऋणी आहोत. The men need to return to their core calling. आणि जे पुरुष आहेत आम्हाला आमच्या मूलभूत पाचारणाकडे वळायचंय. You may think that how much of a difference can one person make, or one family make, or one church make, or a small community make. You don't bother about it. You do what you are called to do. आणि आम्ही जे पण करतो त्याच्यामुळे एका व्यक्तीला काय फरक पडेल, एका समाजाला काय फरक पडेल, एका कुटुंबाला काय फरक पडेल याची काळजी तुम्ही करू नका. जे देवाने तुम्हाला करायला सांगितलंय ते तुम्ही व्यवस्थित करा. We are answerable to God for what He has called us for. ज्यासाठी देवाने आम्हाला पाचारण केलेलं आहे त्यासाठी आम्ही देवाला जबाबदार आहोत. So men of the Glory Tabernacle Church, आणि ग्लोरी टॅबरनॅकल चर्चच्या सर्व भावांनो, पुरुषांनो, return to be the men God has called you. आपण वळूयात, येऊयात तिथे जिथे देवाने आम्हाला पुढारीपणासाठी आणि जबाबदारी घेण्यासाठी बोलवले. Shall I say a word of prayer? आपण प्रार्थना करूया. Father, I want to thank you for this time. प्रभू, या वेळेबद्दल तुझे आभार मानतो. The world is in a very, very strange situation right now. आता जगाची परिस्थिती खालवलेली आहे. We see that men are becoming silent and backing out and becoming passive. आम्ही पाहतो प्रभू, जे पुरुष आहेत ते माघार घेत आहेत, ते निष्क्रिय झालेले आहेत. We need to stand up in our calling. आम्ही आमच्या पाचारणामध्ये उभं राहिलं पाहिजे. We need to step up and speak up. आम्ही पुढाकार घ्यावा आणि आम्ही बोलणारे असावे. We need to become good husbands, good fathers, and we need to be good servants of God. आम्ही चांगले पिता, चांगले पती आणि चांगले सेवक असावेत. All that is not possible if we become silent. आणि सगळं शक्य होणार नाही जर आम्ही गप्प बसलो. When the media and when the laws and when the society is asking men everywhere to keep quiet, we the men who understand God's calling, we will not back out. प्रभू, जिथे सर्व मीडिया, समाज आणि जाहिराती आम्हाला एकच सांगत आहे की पुरुषांनो तुम्ही गप्प बसा, अशा परिस्थितीमध्ये आम्ही गप्प बसू नये. म्हणून प्रभूजी, तुझ्या आत्म्याने तू आम्हाला भर. We will not speak up because we are better than women. We will speak up because you have appointed that. प्रभू, आम्ही स्त्रियांपेक्षा चांगले आहोत म्हणून आम्ही बोलणार नाही, परंतु तू आम्हाला बोलण्याची जबाबदारी दिलेली आहे म्हणून आम्ही बोल. Help us to be men who are full of the Holy Spirit. आम्हाला असे पुरुष बनव जे आत्म्याने ओतप्रोत भरलेले आहेत. And help us to work with our women, our wives, our sisters, our mothers to make a better society. प्रभू, आम्हाला मदत कर की आम्ही आमच्या पत्नींबरोबर, बहिणींबरोबर, प्रभू आईंबरोबर आम्ही उभं राहावं आणि त्यांच्याबरोबर काम करावं, जेणेकरून एक चांगला समाज, एक चांगली मंडळी आम्ही उभी करावी. Pray for every man, every person who is a part of this conference. We bless them. Thank you for this wonderful time. Take glory in Jesus' name I ask. Amen. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो या संमेलनाबद्दल. प्रभू, आमच्या बरोबर जुडलेल्या प्रत्येकाबद्दल सर्वांना आशीर्वादित करत येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. Thank you. थँक्यू पास्टर. Amen.